युवा क्रांती ग्रुप आंबेपेठतर्फे जागतिक आदिवासी दिन उत्साह साजरा. आंबेपेठ तालुका आंबेगाव. युवा क्रांती ग्रुप आंबेपेठ यांच्या वतीनं जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, रूढी परंपरा आणि सामाजिक योगदान यांची जपणूक व्हावी, तसेच आदिवासी समाजातील युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि एकतेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी समाजाच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. उपस्थितांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सामाजिक विकास या क्षेत्रांमध्ये अधिकाधिक प्रयत्न करण्याचा संकल्प केला. यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आपल्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवले. पारंपरिक नृत्य, गीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आदिवासी संस्कृतीतील विविध परंपरा आणि लोककला यांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी आदिवासी समाज हा देशाच्या सांस्कृतिक वैभवाचा महत्त्वपूर्ण घटक असून त्यांची कला, भाषा, परंपरा, जीवनपद्धती जतन करणे ही सगळ्यांची जबाबदारी आहे, असे मत व्यक्त केले. आदिवासी समाजातील तरुणांनी शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळेस करण्यात आले. युवा क्रांती ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की समाजातील युवकांना एकत्र आणून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचा ग्रुपचा प्रयत्न असून भविष्यातही अशा प्रकारचे विविध उपक्रम सातत्याने आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला युवा क्रांती ग्रुपचे पदाधिकारी, सदस्य, आदिवासी बांधव, महिला, युवक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवा क्रांती ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून आदिवासी समाजाच्या संस्कृतीचा अभिमान, सामाजिक एकता, युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा सकारात्मक संदेश देण्यात. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ.